नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सोमनाथला चाललोय. सोमनाथचा आमचा प्रवास असणार आहे, तो आम्ही कॅप्चर करणार आहे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. ठीक आहे, पण पहिल्यांदाच चाललोय सोमनाथला. बघूया काय काय बघायला भेटतंय आणि काय काय नवीन एक्सप्लोर करायला भेटतंय. कारण की आम्ही आताच गिरनार कम्प्लीट केलेलं आहे. आता सगळं झालंय म्हटलं, आता आमचं सोमनाथचं प्लॅन झालेलं आहे. आम्ही केले आता वंदे भारतचं तिकीट बुक केलेलं आहे जुनागड ते वेळावळला. आता 10:30ची ट्रेन आहे आमची, की 12 वाजता जाईल तिथे, 12-12:30 पर्यंत. आणि मग आपण सोमनाथ एक्सप्लोअर करणार आहे. झाले, गाडी येईल आमची 10 मिनिटं. नाही, पहिल्यांदाच फर्स्ट टाइमच बसतो बाबा. लय एक्साइटेड आहे मी, बघू आता कसं काय होईल. गाडी आलेली आहे आणि दरवाजा पण झालेला आहे. आता आपण जाऊया आतमध्ये. हो. 15, 16, 17. आणि आम्हाला हे पण दिलंय, हॉट वॉटर दिलंय, चहा पावडर दिले, बिस्किट दिले वाटते, आणि मिक्स करायला पार्टी दिली, हे गरम पाणी आणि हे वॉटर दिलं. चांगलं तर आहे, बघूया आता. गाडी लवकर जाते कशी. गाडी आता पोचली आमची वेरावळ जंक्शनला. तिथून आम्ही आता डिसाईड करणार की कोणत्या प्लेसला कुठं जायचं पहिल्यांदा. कारण की आपल्याकडं टाईमची कमी आहे. कारण की आपल्याला आजचा दिवस फिरायचे, आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी द्वारकाला जायचे. आता आम्ही सध्या आहे वेरावळ रेल्वे स्टेशनला आहे. मजा मग तर आम्ही पहिल्यांदा जाणार आहे भालका-तीर, जिथं श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता. त्या ठिकाणी जाणार आहे पहिल्यांदा, कारण की इथून ते जवळ आहे. बोटी बनतात तिथं, त्या बोटीचा मोठा सांगाडा दिसतोय, खूप साऱ्या बोटी आहेत. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच 20 रुपये घेतात आणि तुम्हाला भालका-तीर त्या ठिकाणी सोडतात. चले भालका-तीर ते मित्रांनो येतो. इथेच भगवान श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता. इथे लिहिलेलं आहे, इथे आपण वाचूयात तिथं काय लिहिलंय. इथे असे लिहिले आहे की जरा नावाच्या शिकाऱ्याने चुकून श्रीकृष्णांच्या पायावर बाण मारला, त्यामुळे त्यांना इजा झाली. त्यानंतर श्रीकृष्णांनी इथेच आपल्या अवताराची लीला समाप्त केली. त्यानंतर आम्ही गेलो होतो बाणेश्वरला. पांडवांनी अज्ञातवासात इथेच पूजा केली होती. वीरभंजन महादेव. इथे येणाऱ्या भक्तांचा ठाम विश्वास आहे की इथे मनोभावे प्रार्थना केली तर जीवनातील अडचणी दूर होतात. सोमनाथ गेटच्या बाहेर एक हॉटेल आहे, तिथं आम्ही जेवतोय. जेवणाची टेस्ट वगैरे चांगली आहे. आता आम्हाला जेवतोय आम्ही. केल्यानंतर आम्ही लगेच बॅगा आणि मोबाईल लॉकरमध्ये ठेवला आणि दर्शनाला गेलो. एवढी गर्दी असताना देखील आमचं दर्शन जे आहे ते 15 ते 20 मिनिटात एकदम शांत आणि नीट झालं. मोबाईल हात नेता येत नाही म्हणून रेकॉर्ड नाही केलं आहे आतमध्ये. आता आम्ही आलोय त्रिवेणी संगमात. इथं हिरण, कपिला आणि सरस्वती 3 नद्यांचा संगम आहे. खूप गर्दी आहे आज, वीकेंड वाईब. आणि बघतो म्हणलं
बटाके खूप सारे बटाके खूप सारे इथं बोटिंग पण आहे, वॉटर स्पोर्ट. काही बोट चालणार आहे आता. हे पुढचं डेस्टिनेशन आहे मांडव, तिथे चाललोय आपण. त्रिवेणी संगमच्या शेजारीच एक 3 मंदिर आहेत, मला दाखवतो बोट. सूर्य मंदिर, पांडव गुफा आणि हिंगलाज माता मंदिर. आता त्या दिवशी आम्ही चाललेलो आहे. आज खूप गर्दी आहे. काय रे? येस, किती गर्दी आहे? खूप गर्दी आहे. भयंकर गर्दी आहे आज. हा खूप गर्दी आणि टाइम आणि आम्ही टाइम वाचवायला रिक्षा वगैरे आणि त्यांना ते जे बोलल त्या पैसे देऊन आम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचतो. कारण की आम्हाला परत सगळं रात्री निघायचंय, सगळं फिरून झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही तेच म्हणजे विचारत नाही त्यांना फक्त विचारतात थोडे कमी करा की म्हणतो. कमी केले तर ठीक, नाही तर चला म्हणतो पटक्यास. कारण की टाइम वेळेचं बंधन आहे आपल्यावरती. त्यामुळे आहेत त्या रस्त्याला शॉप्स वगैरे आहेत, चांगले शॉप्स वगैरे आहेत. येताना आपण ट्राय करू शकतो काय काय नारळ पाणी वगैरे. सूर्य मंदिरापाशी आपण आलेलो आहे. ते नाव सूर्य मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता सूर्यकुंडाकडे चाललेलो आहे आपण. सूर्यकुंड चाल ना खाली, चप्पल कशाला का थोडीशी जागा आहे इथं. पाणी एकदम स्वच्छ आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर. हा मंदिराच्या ह्याच्यातून आपण सूर्य मंदिराकडे जातो. तिथून आतमध्ये पांडव गुफा आणि हिंगलाज माता मंदिर. चप्पलीचा लाईन आहे इथून खाली काय पाणी टाकत असते. इथं महादेवाचं मंदिर बघताय, फडक्या अवस्थेत आहे खूप. ते इथून जरासं खाली आणि हे पाण्याचं थंड आहे. आतून ते कबूतर वगैरे आहे. बापरे, खतरनाक आहे. विहीर टाईप आहे, पण खूप खोल नाही आहे. तिथं आपल्याला त्याचा दिसतंय, डायरेक्ट तळ दिसतंय. पण आता दर्शनाच्या लाईनला थांबा. पण आपल्याला खाली जायचं.
गेल्यावर तुम्हाला गणपती चलो 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 भाई चलो चलो नमस्कार मित्रांनो, आपलं सोमनाथ फिरून झालेलं आहे. भालका तीर्थ आहे, पांडवकालीन गुफा आहेत, सूर्य मंदिर आहे, मंदिर आहे, परत त्यानंतर त्रिवेणी संगम आहे, इंगलाज देवी मंदिर आहे, त्रिवेणी संगम आहे आणि बाणेश्वर आहे. असे खूप सारे प्लेसेस आहे आणि सोमनाथ आहे, शिवाय सोमनाथ आहे. हे सगळं तुम्हाला पाहायला मिळते सोमनाथमध्ये. सोमनाथला आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हा आम्हाला मोजून अर्धा तास लागला होता. एरवी पण अर्धा तासच लागतो. मी विचारपूस केली जरा की किती तास वगैरे लागतो. अर्धा तासात वगैरे दर्शन होऊन जातं. आणि फक्त विषय असा आहे की गर्दीच्या वेळेस इथं आहे ना लॉकर सिस्टीमचा जरासा विषय आहे. बॅग वगैरे ठेवण्याचा अडचण येते. आम्हाला जसं प्रॉब्लेम आला आहे आज खूप म्हणजे खूपच आम्ही फसतो होतो की याला बॅग कुठे ठेवायची, काय ठेवायची. रूम पण सगळ्या बुक होत्या कारण की सीझन चालू आहे ना, तर त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम आला. रूम्स पण अवेलेबल नव्हत्या. कसं बसं आम्ही बॅग ठेवली आणि दर्शन घेतलं आणि फिरलो, कारण की आम्हाला एका दिवसातच सगळं फिरायचं होतं. त्यामुळे आम्ही जे रिक्षावाले जेवढे पैसे सांगायचे त्यांनी कमी केले तर केले नाहीत. तर आम्ही म्हणायचं ठीक आहे चला बाबा, वेळेचं बंधन आम्हाला जास्त होतं त्याच्यामुळे आम्ही पटपट जाऊन तेवढे पैसे भरून म्हणजे केलं दर्शन, नाही का. ते सगळं आपण ब्लॉगमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे की कुठं कसं केलं ते. असा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. आणि आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही द्वारकावरती शूट करणार. पण बघा, तुम्हाला आवडलं तर नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बघा तुमच्या ह्यानी आवडलं तर सबस्क्राईब करा, नाहीतर कमेंट करा काही चुकलं असेल तर, पण नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, द्वारकाच्या ब्लॉगमध्ये.